पण तुम्हाला असं वाटतं का, की जोपर्यंत पंतप्रधान यामध्ये मध्यस्थता करत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळू शकत नाही? दोन गोष्टी आहेत. एक तर सरकारने क्लिअर करायला पाहिजे की तुम्हाला ते टिकणार आरक्षण कसं द्यायचं, जे मनोज जरांगे पाटील समाजाच्या वतीने जे सांगतो की आम्हाला 50% आत द्या, किंबहुना सरसकट हे द्या, हे तुम्ही क्लिअर करा. तुम्ही 20 तारखेची का वाट बघायला लागलाय? बरोबर. 20 तारखेची का वाट बघा? तुम्हाला जे द्यायचं ना टिकणार आरक्षण, तुम्ही आत्ताच क्लिअर करा. हे डेंजरस आहे. एवढे लोक जर इथं आले तर संवेदनशील विषय होऊ शकतो. म्हणून तो पहिला मार्ग तुम्ही क्लिअर करा, जे तुम्हाला करायचं आहे. आणि दुसरा मार्ग आहे की तुम्ही दिलं सुद्धा SCBC आरक्षण, हे टिकणार कसं? त्याला तो पुढचा मार्ग आहे की 20 तारखेच्या नंतरचा. म्हणजे आज 20 तारखेच्या अगोदरचा काही विषय येऊ शकत नाही, का आपल्याला कुठं या सगळ्या मुवमेंटमध्ये कुठे छेद आणायची नाही. कारण का ही समाजाची चळवळ आहे. बरं. आणि समाज इथं चालून यायला लागलाय. म्हणून ते पहिले तुम्ही टॅकल करा. तुम्ही जर SCBC देणार असाल तर खऱ्या अर्थाने ते टिकायचं असेल तर ते पंतप्रधान ह्याच्यात इंटरव्ह्यू केल्याशिवाय तुम्हाला ते हे आरक्षण टिकणार